चिआर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या ऑक्टोबर पगार पेन्शन संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना होऊन त्यांचा कोणता लाभ मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळेल। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचा दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजीचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अनेक राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांच्या ऑक्टोबर पगार पेन्शन संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलला कमेंट प्राप्त होतो। त्याने या संदर्भातला ऑक्टोबर पगार पेन्शन संदर्भातला अनुदान निर्गमित करणारा महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 अंतर्गत सन 2025-26 अनुदान वितरण करणारा म्हणजेच ऑक्टोबर पगार पेन्शन संदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। नेहमी हा शासन निर्णय जो आहे तो 20-25 तारखेच्या दरम्यान निर्गमित होत असतो, परंतु दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती अनुदान वितरण करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अगोदर निर्गमित झालेला आहे। या अनुषंगानं वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर बीम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी जो आहे तो नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी आता नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे, कारण आता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे जे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आहेत, इतर कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी आता ऑक्टोबर पगार पेन्शन संदर्भातलं अनुदान जे आहे ते निर्गमित झालेलं आहे। त्यामुळं निश्चितच त्यांचा पगार पेन्शन जे आहे ते दिवाळीपूर्वी होण्याचा आता मार्ग रिकामा झालेला आहे। यामध्ये असंही म्हटलेलं आहे की वित्त विभागानं शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील विहित सूचना, अटी तसेच मुंबई वित्तीय अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 26 मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावं। यामध्ये 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्याचा अपवाद वगळता या अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही असंही सांगण्यात आलेलं आहे। ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही, तसेच इतर लेखाशर्षाकडे वळती करता येणार नाही अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत। पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती, मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी अशाही सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। आणि शासनाद्वारे देण्यात येणारे हे जे वेतन आहे ते अनुदान लाभार्थ्यांच्या बँक अकाउंटमध्ये ACS द्वारे प्रदान करणं बंधनकारक असणार आहे। कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम जी आहे ती एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये। त्यामुळे निश्चितच या शासन निर्णयाच्या अनुषंगानं राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर टप्पा अनुदानावर काम करणारे जे कर्मचारी आहेत ज्यांची टप्पावाढ झालेली आहे त्यांचा आता वेतन अनुदानाचा निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। त्यामुळं त्याही शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांचा ऑक्टोबर पगार जो आहे तो नियमित वेळेत होणार आहे, म्हणजेच दिवाळीपूर्वी होणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे। इतर विभागातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, पेन्शनधारकांच्या संदर्भात येत्या 3-4 दिवसामध्ये शासन निर्णय पारित होऊन त्यांचाही पगार जो आहे तो दिवाळीपूर्वी होणार आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।